मित्रांनो नमस्कार. जर तुम्ही सुद्धा निवृत्ती वेतनधारक असाल म्हणजे पेन्शनर असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी पेन्शनर असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्र सरकारचा एक नवीन जी.आर. आला आहे, ज्यानुसार महाराष्ट्र सरकारने कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी एक नवीन ओळखपत्र, एक आयडी कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्ड काय आहे, कशासाठी आहे आणि ते मिळवायचं कसं, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर आणि सोप्या शब्दांमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत नक्की शेअर करा. म्हणजे त्यांच्या घरातही जर कोणी कुटुंब निवृत्ती वेतनधारक असतील तर त्यांना सुद्धा या कार्डसाठी लवकरात लवकर अर्ज करता येईल. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे यापुढेही महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत असेच पोहोचत राहतील. कुटुंब निवृत्ती वेतनधारक ओळखपत्र म्हणजे काय? सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत असल्यानंतर एक ओळखपत्र मिळतं. त्यांची सेवा संपल्यानंतर ते सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना एक कायमस्वरूपी ओळखपत्र दिलं जातं. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण आता ज्यांच्या नातेवाईकांना सेवानिवृत्ती वेतन म्हणजेच फॅमिली पेन्शन मिळत असेल त्यांच्यासाठी सुद्धा आता सरकारने एक नवीन आयडी कार्ड इश्यू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे जे कुटुंब निवृत्ती वेतनधारक असतील त्यांना सुद्धा आता कायमस्वरूपीचे ओळखपत्र दिले जाणार आहे. या कार्डचा उपयोग सरकारी रुग्णालय, बँका, रेल्वे आणि इत्यादी कामांसाठी करता येणार आहे. त्याचप्रमाणे समाजात सन्मानाने वावरण्यासाठी सुद्धा ओळख सिद्ध करण्यासाठी या कार्डचा उपयोग होईल. आता सरकारने हे कार्ड कशासाठी सुरू केलं आहे? अशा प्रकारचे कार्ड कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा इश्यू करण्यात यावे अशी मागणी अनेक सेवानिवृत्तीधारक संघटना आणि संस्था करत होत्या. याच मागण्यांवर विचार करून सरकारने आता हे नवीन कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे कार्ड कोणाला आणि कुठे मिळणार? ज्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी, फॅमिली पेन्शनर्सनी ते ज्या जिल्हा कोषागारातून त्यांची फॅमिली पेन्शन घेत आहे किंवा फॅमिली पेन्शन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशाच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हे कार्ड घेता येणार आहे. कार्डवर फोटो असेल, ते ज्या कोषागारातून पेन्शन घेत आहे त्या कोषागाराचा पत्ता, नाव, ईमेल आयडी इत्यादी गोष्टी असतील. कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचे नाव, PPO नंबर ज्यांच्या नावावर आहे त्यांचे नाव, त्याच्यानंतर नातेसंबंध आणि इतर गोष्टी जसे कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचा जन्मदिनांक काय आहे, कुटुंब निवृत्ती वेतन कधीपासून सुरू झाले ती तारीख असेल, संपूर्ण पत्ता असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल, आधार क्रमांक असेल, रक्तगट, काही विशेष आजार असेल तर त्याचीही देखील माहिती या ओळखपत्रावर असणार आहे. पण लक्षात ठेवा, हे ओळखपत्र अहस्तांतरणीय आहे. म्हणजे ज्याच्या नावावर असेल ते फक्त त्यालाच वापरता येणार आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी काय करावं लागेल? यासाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारक ज्या कोषागारातून त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजेच त्यांची फॅमिली पेन्शन मिळवत आहे, हे कार्ड मिळवण्यासाठी लेखी अर्ज करावा लागणार आहे. तशी मागणी केल्यानंतर जिल्हा कोषागार हे ओळखपत्र तयार करेल. आता समजा तुम्ही एका जिल्ह्यामधून तुमचं कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहात, पण काही कारणास्तव तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झालात, तिथे राहायला गेलात, तर तिथल्या कोषागारातून तुम्हाला फॅमिली पेन्शन घ्यावी लागेल. मग अशा वेळेस काय करायचे? तर अशा वेळेस तुम्हाला जुन्या ठिकाणी तुमचं कार्ड परत द्यावं लागेल आणि नवीन ठिकाणी नवीन कार्डसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. समजा तुम्ही पुण्यामध्ये राहतात, सध्याची फॅमिली पेन्शन तुम्ही पुण्यामधून घेत आहात आणि पुणे कोषागार कार्यालयातून तुम्ही हे कार्ड मिळवलं आहे. परंतु तुम्हाला काही कारणास्तव जर नाशिकला शिफ्ट व्हायचं असेल, तिथं राहायचं असेल, तर तुमची फॅमिली पेन्शन आता नाशिकच्या कोषागार ऑफिसमधून घ्यावी लागणार. त्यामुळे तुम्हाला पुणे कोषागार ऑफिसमध्ये तुमचं आहे ते कार्ड जमा करावं लागणार. त्याच्यानंतर नाशिक कोषागार कार्यालयात पुन्हा नवीन कार्डसाठी अर्ज करावा लागणार. या कार्डच्या खरेपणाची ओळख पटावी यामुळेच कार्डच्या पाठीमागे महाराष्ट्र शासनाची गोल शक्याची मोहर सुद्धा लावली जाणार आहे. त्यामुळे त्याची सत्यता पटवली जाईल. आता या कार्डसाठी खर्च येणार का आणि तो कोणाला भरावा लागणार? तर हो, या कार्डसाठी लागणारा सर्व खर्च हा संबंधित कुटुंब निवृत्ती वेतनधारकालाच भरावा लागणार आहे. त्यासाठी बृहन्मुंबई पेन्शन असोसिएशनकडून पावती मिळवावी लागेल. त्यानंतरच हे कार्ड हातात मिळेल. या कार्ड संबंधीची संपूर्ण प्रक्रिया, या संबंधीचे संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार संचालक यांचे कार्यालय ठरवणार आहे. जर तुम्हाला या जी.आर.ची लिंक पाहिजे असेल तर ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. शेवटचं सांगायचं तर मित्रांनो, जर तुम्हाला हे कार्ड मिळालं तर तुम्ही कोणत्याही सरकारी ठिकाणी तुमची ओळख सहजपणे पटवू शकतात. त्यामुळे जर तुम्ही कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल, या कार्डसाठी अर्ज करा, ते कार्ड मिळवा आणि आपल्या अधिकारांचं संरक्षण करा. जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी कुटुंब निवृत्ती वेतनधारक असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.